ते केवळ झाड नव्हतं, आमच्या गावातला पुराण पुरुषच. लांब लांब पसरलेल्या फांद्या, त्याच्या पारंब्या, काही लोंबकळणाऱ्या तर काही जमिनीत सामील झालेल्या. जसं कुणी गावात भिकार, भनंग, अंडेवाला, औषधवाल्या वेदूपासून गावाबाहेरील लोकांनी गावात यावं, कुणाच्या घरासमोर बसावं, कुठं अंग लेटून घ्यावं, कुणी बोलावं, भांडावं, भुकणाऱ्या कुत्र्यांनाही सतवावं. पण ह्या सगळ्यांना गाव सगळं पोटात घेतं, समजून घेतं. गावाचं पोक्तपण हे मला आवडतं. वडाचंही तसंच. घारी, गिधाडं, कावळे, चिमण्यापासून मुंग्यापर्यंत अनेकांचं ते गावच. खोडाचा आकार एवढा मोठा की त्यामुळं काही सवाष्णी वटपौर्णिमेला या वडाला दोरा न गुंडळता नदीकाठच्या वडाला जात आहेत. आणि काही मात्र परंपरेनं याच वडाला ग्रामदैवत असल्यासारखं पूजतात. अख्खा रील संपून मगच घरी जातात. बाजूलाच गोटे आंब्याचा ढीग, त्याच्यावर गुरवाचा आणि मुंग्यांचा डोळा. या वडाला भला मोठा पार आहे. त्या पारावर येणारी जाणारी माणसं थोडी थांबत. संध्याकाळी रानावनातून आलेली माणसंही गप्पा मारायला याच ठिकाणी रमत. इथं कायमस्वरूपी बसणारा एक माणूस, तो म्हणजे हुसेनबाई. काही माणसं हुसेनबाईला बाताड्याही म्हणत. बाता मारणं हा हुसेनबाईचा मुख्य व पूर्णवेळ धंदा. ऐन रखरखत्या उन्हात कधी हुसेनबाईबरोबर 4-2 रिकामटेकडी माणसंही दुपारच्या वामकुक्षीसाठी वडाच्या खोडाखालीच उशी करून लेटत. अशीच त्या दिवशीही लेटली होती. मी नदीवरून पोहून आलो आणि घराकडे चाललो. हुसेनबाईनं मला हाक दिली. अय बालाजी, ये जरा सावलीला. तुपलं अंग उन्हानं रापलंय, काळं कुट्ट झालंय. बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. मग त्यातला पोपटकोळीनं मोठी जांभई दिली, पाय ताणून आळस दिला आणि म्हणाला, काल शनिवार होता, आज रविवार, उद्या सोमवार म्हणत पुन्हा दीर्घ उसासा सोडून जांभई दिली. हुसेनबाईनं दाढीवरून हात कुरवाळला, ओठ हलवू लागला. बघता बघता दिवस सरत्यात. काल रविवार, दौंडचा बाजार, उद्या सोमवार श्रीगोंद्याचा, परवा मंगळवार राशींचा, पुन्हा बुधवारी कुठलंच काय आठवत नाही, पण गुरुवारी भांबुऱ्याचा आणि परत आपला बाजार. आपल्या शुक्रवारच्या बाजारला काही रय राहिले नाही. उगा आपलं नवरा बायकोचं भांडण झाल्यावनी कवा मुठभर माणसं आली तर आली, नाहीतर लगेच पांगतात. पोपटचं काय, पण बाकीची पण इतकी घटाळलेली होती की वाटलं दौडच्या मशिनरी दवाखान्याच्या बाहेर झाडाखाली बसलेले आजारी माणसंच काय की. हुसेनबाई उठला. तो बाजूला मशिदीच्या पडक्या भिंतीकडे हल्ला. हलताना म्हणाला, तुमच्या बाजारच्या बातात मी नमाज विसरलो होतो. बरं टकुऱ्यात आलं. आता ही बघा, तुमचीच ती चूक. गुमान घरी चाललं होतं तर ये आरून म्हणून तुम्हीच हाक मारली. पोपट कावला. हुसेन हल्ल्यावर मीही हल्लो. पोटात कावळे ओरडत होते. वडावरचे कावळे गप्पगार होते. थोडं पुढं गेल्यावर पुन्हा पाराकडे वळून पाहिलं. ती माणसं पुन्हा लवंडली, कुणी पाय ताणून तर कुणी मटकुळं करून. रखरखत्या उन्हात त्यांना वडाची सावली बरी वाटत होती. समोर शाळेच्या 3 खोल्या होत्या. त्यांच्यावरचा पत्रा, बाजूला मारुतीचं देऊळ आणि देवळामागचा पिंपळ उन्हाला झेलत उभे. इतकी सामसूम की कुत्रं सुद्धा हातातला टावेल डोक्यावर टाकला तर त्या उन्हात घराजवळ जायची घाई झाली. दुपारी अशी संपली. उन्हात बाता सुद्धा होरपळ्यासारख्या